नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलास डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक खास व्हिडिओ बनवलेला आहे जो तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। आज आपण समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न किंवा MCQ प्रश्न आपण बघणार आहोत, तेही स्पष्टीकरणासह। चला तर मग आपण प्रश्नांकडे वळूयात। पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब ही बाब दोन व्यक्तींच्या दरम्यान विचारांची दळणवळण प्रक्रिया घडवून आणत असते। काय विचारलेलं आहे इथं, तर विचारांची दळणवळण प्रक्रिया घडवून आणण्यासाठी कुठली बाब महत्त्वपूर्ण आहे, तर पर्याय आहेत भाषा, जात, धर्म आणि प्रदेश। पैकी बरोबर उत्तर आहे भाषा। कारण आपले जे विचार आहेत ते विचार आपण अभिव्यक्त करण्यासाठी भाषा या माध्यमाचाच वापर करत असतो। मग ती भाषा कोणती आहे ही बाब गौण आहे, कारण ती मराठी आहे, हिंदी आहे की इंग्रजी आहे हे विशेष महत्त्वाचं नसून ती भाषा आहे विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी। तर म्हणून दोन व्यक्तीच्या दरम्यान विचारांची दळणवळण प्रक्रिया घडवून आणण्यासाठी भाषा ही बाब महत्त्वाची आहे, म्हणून त्याचं उत्तर भाषा हे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे टिंबटिंब यांच्या मते ऑल एज्युकेशन इज फॉर पीस, म्हणजे हे कुणाचं स्टेटमेंट आहे, तर पर्याय 4 आहेत महात्मा गांधी, मॉन्टेसरी, गिजूभाई बदेका की अनुताई वाघ। तर यापैकी बरोबर उत्तर आहे मॉन्टेसरी। आता हे मॉन्टेसरी जे आहेत ते आपल्याला माहिती असायला हवेत की कशाशी संबंधित आहेत। तर मॉन्टेसरी आपल्याला माहिती आहे की ते बाल शिक्षणाशी संबंधित असणारं व्यक्तिमत्व आहे। बऱ्याचदा याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारला जातो की मॉन्टेसरी यांनी कोणत्या शिक्षण पद्धतीवरती भर दिलेला होता, तर मॉन्टेसरी यांनी स्वयं शिक्षणावरती भर दिलेला होता। त्याचबरोबर मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीची सुरुवात सर्वप्रथम कोठे झाली असा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो। तर त्याची सर्वप्रथम सुरुवात ही इटलीमध्ये झालेली होती। त्यानंतर गिजूभाई बदेका हे सुद्धा बाल शिक्षणाशी संबंधितच व्यक्ती आहेत। मूळतः त्या गुजरातमधले आहेत। त्यांनी सुद्धा बाल मंदिराची स्थापना केलेली होती, किंवा आता आपण नूतन बाल संघ जो बघतोय त्याची स्थापना सुद्धा गिजूभाई बदेका यांनी केलेली होती। त्यानंतर अनुताई वाघ हे सुद्धा बाल शिक्षणाशी संबंधितच व्यक्तिमत्व आहे। अनुताई वाघ व ताराबाई मोडक यांनी कुरणशाळा स्थापन केलेल्या होत्या। कुरणशाळेसाठी प्रसिद्ध आहेत अनुताई वाघ व ताराबाई मोडक। तर आपल्याला ह्या व्यक्तिमत्वांची सुद्धा माहिती असायला हवी। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, शिक्षणाचे 4 स्तंभ टिंबटिंब यांनी सुचवले आहेत। तर पाठीमागच्या तासिकेलाच आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे, त्याच्यामुळे उत्तर आपल्याला माहिती आहे की त्याचं उत्तर आहे डेलॉर्स कमिशन यांनी शिक्षणाचे 4 स्तंभ सांगितलेले आहेत। तर डेलॉर्स यांनी जे 4 शिक्षणाचे स्तंभ सांगितलेले आहेत पैकी पहिला स्तंभ आहे ज्ञानप्राप्तीसाठी शिक्षण, दुसरा आहे कृतीसाठी शिक्षण, तिसरा आहे अस्तित्वासाठी शिक्षण आणि चौथा स्तंभ आहे सहजीवनासाठी शिक्षण। त्यानंतर आपले पर्याय सुद्धा आपल्याला बघायचे आहेत की यशपाल समिती कशाशी संबंधित आहे। तर यशपाल हे जे आहे ते UGCचे अध्यक्ष होते, आणि यशपाल समिती ही विशेष म्हणजे एका खास गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे ओझ्याविना अध्ययन ही जी संकल्पना आहे त्याच्याशी संबंधित यशपाल समिती आहे। ओझ्याविना अध्ययन। ओझ्याविना अध्ययनाशी संबंधित यशपाल समिती आहे।
त्या यशपाल समितीनं आपला अहवाल कधी सादर केलेला होता, तर 15 जुलै 1993ला. कारण ही समिती स्थापन कधी झालेली होती? 1993ला. आणि अहवाल सुद्धा त्यांनी 15 जुलै 1993ला सादर केलेला होता. आणि या समितीची मुख्य बाब किंवा मुख्य उद्दिष्ट होतं की विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक बोजा कमी करणं. की अलीकडच्या काळामध्ये आपण दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील दिसते, त्याला मुख्य प्रेरणा स्रोत जो आहे तो यशपाल समिती आहे. कारण त्यांनी ओझ्याविना अध्ययनाची संकल्पना मांडलेली होती. त्यानंतर पुढची समिती आहे ती म्हणजे राममूर्ती समिती. तर आता ही राममूर्ती समिती कशाशी संबंधित आहे तर किंवा कशासाठी स्थापन केलेली होती तर आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 याची समीक्षा करण्यासाठी ही समिती स्थापन झालेली होती. कधी? 1990ला. यशपाल समिती 93ची आहे तर राममूर्ती समिती ही 90ची आहे. तर राममूर्ती समिती कशासाठी स्थापन झालेली होती तर 86च्या शैक्षणिक धोरणाची समीक्षा करण्यासाठी. त्यानंतर डेलॉस कमिशन आपण बघितलंय आणि ईश्वरभाई पटेल समिती. आता ईश्वरभाई पटेल हे कोण होते तर गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू होते ते. त्यांनी 1977ला म्हणजे की त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झालेली होती ईश्वरभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 1977ला. त्याला ईश्वरभाई पटेल समिती याच नावानं संबोधलं जातं आणि त्याचा मुख्य उद्देश होता NCERTच्या अभ्यासक्रमाचं पुनरावलोकन करणं. कशाचं? NCERTच्या अभ्यासक्रमाचं पुनरावलोकन करण्यासाठी ईश्वरभाई पटेल समिती स्थापन केलेली होती. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघूया. सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत ही विचारसरणी टिंबटिंबशी संबंधित आहे. तर कशाशी संबंधित आहे तर सामाजिक एकतेशी संबंधित ही संकल्पना आहे. त्यानंतरचा पुढचा ऑब्जेक्टिव्ह आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा सीमावाद हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. त्याला 4 पर्याय आहेत: राजकीयवाद, धार्मिकवाद, प्रादेशिकता आणि भाषावाद. तर बरोबर उत्तर आहे प्रादेशिकता किंवा प्रादेशिकवाद. कारण सीमावाद म्हटलं की तो प्रदेशाशी रिलेटेड आला म्हणून तो प्रादेशिकवादामध्ये मुद्दा जातो. तर मराठी आणि कन्नड या भाषेवरून वाद असता तर तो भाषावाद झाला असता. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला ऑब्जेक्टिव्ह बघूयात आपण. भारतीय संविधान टिंबटिंब रोजी स्वीकृत झाले. बघा, भारतीय संविधान कधी स्वीकृत झालेलं आहे? खूप वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पर्याय आहेत बघा: 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 29 ऑगस्ट 1947 आणि 26 नोव्हेंबर 1949. तर त्याचं बरोबर उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. बऱ्याचदा कन्फ्यूज केलं जातं की संविधान कधी स्वीकृत झालेलं आहे किंवा संविधानाची अंमलबजावणी कधी झालेली आहे. त्याच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्हाला क्लिअर होणं की संविधान स्वीकृत झालेलं आहे 26 नोव्हेंबर 1949ला आणि त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून होते. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झालेला आहे. तर 29 ऑगस्ट 1947चं काय वैशिष्ट्य आहे तर भारत स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घटना समितीची जी स्थापना झालेली होती ती 29 ऑगस्ट 1947ला झालेली होती. कशाची स्थापना तर घटना समितीची स्थापना. कधी? 29 ऑगस्ट 1947. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघूया. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? 4 पर्याय आहेत: डॉक्टर BR आंबेडकर, दुसरा आहे सरदार वल्लभभाई पटेल, तिसरा आहे जवाहरलाल नेहरू आणि चौथा आहे KM मुन्शी. तर त्याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर. सरदार वल्लभभाई पटेल हे कशाशी संबंधित आहेत तर अल्पसंख्याक व आदिवासी सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल कशाशी रिलेटेड आहेत तर अल्पसंख्याक व आदिवासी सल्लागार समितीचे अध्यक्ष.
त्यानंतर जवाहरलाल नेहरू हे संघराज्यीय अधिकार समितीचे अध्यक्ष होते. संघराज्यीय अधिकार समितीचे अध्यक्ष. तर के.एम. मुन्शी हे काय होते, तर मसुदा समितीचे सदस्य होते. म्हणजे मसुदा समितीच्या सदस्यांपैकी के.एम. मुन्शी हे एक होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मसुदा समिती टिंबटिंब रोजी स्थापन झालेली होती. कधी स्थापन झालेली होती, तर त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. 29 ऑगस्ट 1947, दुसरा आहे 24 जानेवारी 1950, तिसरा आहे 22 जुलै 1947 आणि तिसरा आहे 26 जानेवारी 1950. तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947ला झालेली होती. डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली ती स्थापना झालेली होती आणि ती 29 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर 24 जानेवारी 1950चं काय वैशिष्ट्य आहे, तर आपलं जे राष्ट्रगीत आहे त्याचबरोबर आपलं राष्ट्रगीत काय आपलं, जनगण मन, राष्ट्रगान, वंदे मातरम, याला स्वीकृती देण्याचं काम हे 24 जानेवारी 1950ला झालेलं होतं. त्याचबरोबर आपण आपले जे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केलेली होती, त्या निवडीला मान्यता देखील 24 जानेवारी 1950लाच मिळालेली होती. त्यानंतर 22 जुलै 1947 कशाशी रिलेटेड आहे, तर 22 जुलै 1947ला राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपला तिरंगा आपण स्वीकृत केलेला होता. तिरंगा कधी स्वीकृत केलेला होता आपण, 22 जुलै 1947ला. म्हणजे आपला राष्ट्रध्वज आपण त्याला म्हणतो, तो स्वीकृत केलेला होता 22 जुलै 1947ला. आणि 26 जानेवारी 1950 आपल्याला माहिती आहे की घटनेची अंमलबजावणी त्या दिवशी केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मसुदा समितीत एकूण किती सदस्य होते, तर पर्याय आहेत 5, 7, 10 आणि 12. त्याचं बरोबर उत्तर आहे 7. मसुदा समितीत किती सदस्य होते एकूण, तर 7 सदस्य होते. त्यानंतर ते 7 सदस्य कोणते होते हे देखील आपल्याला माहिती असायला हवं. तर डॉक्टर आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. तर एल. गोपालस्वामी अय्यंगार, एल. गोपालस्वामी, एल. गोपालस्वामी अय्यंगार. त्यानंतर आलादी कृष्णस्वामी अय्यर. त्यानंतर डॉक्टर के.एम. मुन्शी, डॉक्टर के.एम. मुन्शी. त्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला, सईद मोहम्मद सादुल्ला. त्याचबरोबर एन. माधवराव, एन. माधवराव. एन. माधवराव आपल्याला माहिती असायला पाहिजेत की बी.एल. मित्तन यांची प्रकृती जेव्हा बिघडली होती आणि त्यांनी राजीनामा दिला होता, तेव्हा एन. माधवराव त्यांच्या जागी आलेले होते. आणि शेवटचे आहेत ते म्हणजे टी. कृष्णमाचारी. कोण, तर कृष्णमाचारी. तर टी. कृष्णमाचारी हे सुद्धा सुरुवातीपासून नव्हते. तर डी.पी. खैतान यांचं 48ला जेव्हा निधन झालं होतं, त्यांच्या जागी हे कृष्णमाचारी आलेले होते. असे एकूण किती सदस्य होते मसुदा समितीमध्ये, तर एकूण 7 सदस्य होते. त्यानंतर पुढचं ऑब्जेक्टिव्ह आहे, संविधानामध्ये समाविष्ट केलेल्या नागरिकाच्या हक्कांना टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात, तर मूलभूत हक्क. मूलभूत स्वातंत्र्य, मूलभूत कर्तव्ये आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर म्हणजे ह्याचं उत्तर आहे मूलभूत हक्क, आपण त्याला संबोधतो. त्यानंतरचं पुढचं ऑब्जेक्टिव्ह आपण बघूया. भारतीय संविधानाने नागरिकांना टिंबटिंब प्रकारचे हक्क दिलेले आहेत. तर किती प्रकारचे हक्क दिलेले आहेत, 6, 7, 10 आणि 11 त्याचे पर्याय आहेत. तर पैकी बरोबर उत्तर आहे की 6 हक्क दिलेले आहेत. म्हणजे पूर्वी
जेव्हा आपली राज्यघटना स्थापन झालेली होती किंवा अस्तित्वात आलेली होती तेव्हा आपल्याला एकूण 7 हक्क होते, आपल्याला माहिती आहे. त्यापैकी कुठला हक्क आपण म्हणजे आपला काढून टाकलेला आहे तो म्हणजे संपत्तीचा अधिकार किंवा मालमत्तेचा हक्क. आपला संपत्तीचा हक्क वगळला आहे. तो कधी वगळलेला आहे तर 44व्या घटना दुरुस्तीनुसार. मग 44व्या घटना दुरुस्तीनुसार 1978ला जी 44वी घटना दुरुस्ती झालेली होती तेव्हा संपत्तीचा हक्क आपल्याकडून काढून घेतलेला आहे किंवा वगळलेला आहे. त्याला फक्त आता कायदेशीर आधार राहिलेला आहे की आपल्या संपत्तीवरती जर कोणी अतिक्रमण केलेलं असेल तर न्यायपूर्ण मार्गाने आपल्याला संपत्ती आपली वाचवता येते किंवा आपला अधिकार मिळवता येतो. परंतु हक्क स्वरूपात आपल्याला संपत्तीचा अधिकार सध्या राहिलेला नाही. त्यामुळं सध्याची हक्कांची संख्या 6 आहे. तर 10 काय आहेत तर मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेली होती आणि सध्याची मूलभूत कर्तव्ये ही 11 आहेत, कारण 2011ला जी घटना दुरुस्ती झालेली होती त्याच्यानुसार 11वं कर्तव्य ॲड केलेलं आहे. त्यानंतर पुढचं ऑब्जेक्टिव्ह बघूया. मूलभूत हक्कांची तरतूद भारतीय घटनाकारांनी टिंबटिंब देशाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेतलेली आहे. म्हणजे मूलभूत हक्क आपण कुणापासून घेतलेले आहेत, त्याचा प्रेरणास्त्रोत काय आहे. तर मूलभूत हक्क घेण्यासाठी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. इंग्लंड, अमेरिका, जपान आणि दक्षिण आफ्रिका. पैकी अमेरिका हे त्याचं बरोबर उत्तर आहे की अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्काची संकल्पना स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर संघराज्य पद्धती जी आहे, संघराज्य पद्धती ती सुद्धा आपण कुणापासून स्वीकारलेली आहे तर अमेरिकेपासूनच स्वीकारलेली आहे. त्याचबरोबर इंग्लंडकडून आपण काय घेतलेलं आहे तर संसदीय पद्धत आपण इंग्लंडकडून घेतलेली आहे. तर जपानकडून काय घेतलेलं आहे आपण तर जपानकडून आपण कर्तव्यसूची, कर्तव्यसूची आपण कुणाकडून घेतलेली आहे तर जपानपासून घेतलेली आहे. तर दक्षिण आफ्रिकेपासून आपण काय घेतलेलं आहे तर आणीबाणीविषयक तरतूद जी आहे, आणीबाणीची तरतूद ही आपण दक्षिण आफ्रिकेपासून स्वीकारलेली आहे. त्यानंतर आता पुढचं ऑब्जेक्टिव्ह बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंब ते टिंबटिंब या कलमामध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. तर आपण बघितलं की 6 मूलभूत हक्क आहेत आपल्याला. कुठले कुठले? समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आणि न्यायालयात दाद मागण्याचा हक्क. संपत्तीचा हक्क काढून घेतलेला आहे. एकूण 6 हक्क आपण बघितले. ते हक्क कुठल्या कलमांतर्गत दिलेले आहेत तर पर्याय 4 दिलेला आहे तिथं. कलम 12 ते 35, कलम 14 ते 18, कलम 25 ते 28 आणि यापैकी नाही. तर त्याचं बरोबर उत्तर आहे कलम 12 ते 35 मध्ये आपल्याला मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या कलमांतर्गत. कलम 14 ते 18 कशाशी संबंधित आहे मग तर कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क दिलेला आहे. कुठल्या हक्काशी संबंधित आहे तर समतेचा हक्क, म्हणजे मूलभूत हक्कामध्येच असणारा हा हक्क आहे तो 14 ते 18 मध्ये आहे. कारण 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क आहेत, पैकी 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क आहे आणि 25 ते 28 सुद्धा त्याच्यातच येणार आहे. म्हणजे ते सुद्धा कुठल्या तरी हक्काशी संबंधित असणार आहे. तर 25 ते 28 हे कशाशी संबंधित आहे तर धर्म स्वातंत्र्याशी किंवा धार्मिक स्वातंत्र्याशी ते संबंधित आहे. 25 ते 28 बऱ्याचदा प्रश्न हा सुद्धा विचारला जातो की कलम 25 ते 28 कशाशी संबंधित आहे तर ते धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचं ऑब्जेक्टिव्ह बघूयात. सन टिंबटिंब मध्ये भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर 4 पर्याय आहेत. 1976, 2002, 1978 आणि 2011. तर 1976 हे त्याचं उत्तर आहे की मूलभूत कर्तव्ये ही 1976ला ॲड केलेली आहेत
आणि 1976ला जी घटना दुरुस्ती झालेली होती ती कितवी होती? 42वी. कारण 41 आणि 42वी ही घटना दुरुस्ती 1976ला झालेली आहे. पैकी 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपण पुढे बघणारच आहोत. तर 1976ला मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 2002 जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे? तर 2002मध्ये आणखी एका मूलभूत कर्तव्याचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे की घटनेमध्ये सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हती. 1976ला ती ॲड केली जपानच्या राज्यघटनेचा आधार घेऊन आणि सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्ये देण्यात आली 76मध्ये आणि 2002ला त्याच्यामध्ये एक आणखी ॲड करण्यात आलं. 11 मूलभूत कर्तव्ये सध्या झालेली आहेत. ते ॲड केलेलं कर्तव्य कुठलं आहे? तर पित्यानं अपत्यास किंवा पालकाने पाळल्यास 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेलं आहे. 1978ला 44वी घटना दुरुस्ती झालेली होती आणि 2011ला 97वी घटना दुरुस्ती झालेली होती. त्यानंतरचं पुढचं ऑब्जेक्टिव्ह बघूया. टिंबटिंबव्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर त्याचं उत्तर आताच बघितलं आपण 42व्या घटना दुरुस्तीनुसार. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली? तर 42वी घटना दुरुस्ती 1976ला झालेली आहे. त्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये ॲड करण्यात आलेली आहेत. तर 36व्या घटना दुरुस्तीचं काय वैशिष्ट्य आहे? तर 36वी घटना दुरुस्ती 1975ला झालेली आहे आणि या घटना दुरुस्तीनुसार 1975ला ही घटना दुरुस्ती झालेली आहे आणि या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला भारतीय घटक राज्याचा दर्जा मिळालेला आहे. सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा हा 36व्या कलमानुसार घटना दुरुस्तीनुसार भेटलेला आहे. 41वी जी घटना दुरुस्ती आहे ती 1976ला झालेली होती आणि राज्य लोकसेवा आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांचं निवृत्ती वय 60 वरून 62 करण्यात आलेलं आहे. 42वी घटना दुरुस्ती आपण बघितलं की त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य ॲड करण्यात आलेली आहेत. तर 44वी जी घटना दुरुस्ती आहे त्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वर्ष पुन्हा प्रस्थापित करण्यात आलेला होता. म्हणजे 44व्या घटना दुरुस्तीच्या पूर्वी लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा 6 वर्षाचा करण्यात आलेला होता. सुरुवातीला ती 5 वर्ष होता, नंतर तो 6 वर्ष करण्यात आला आणि पुन्हा 44व्या घटना दुरुस्तीनुसार तो पुन्हा 5 वर्ष करण्यात आला. म्हणजे पुनर्प्रस्थापित झाला असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय की 44व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं? तर लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष पुन्हा प्रस्थापित झालेला होता. तर ही ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. पुढच्या भागामध्ये आपण आणखी महत्त्वाची ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. थँक्यू सो मच.